वो हो 6 आई शपथ सही यार सही 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 चीयर्स 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 अच्छा नाही का कोणाकडे बरं मी स्वतःलाच चेअर्स करतो आज सगळं जुळून आलंय ना रे आनंदा मॅच आहे मूड आहे हे सगळ्यात महत्वाचं ही जोडी टिकली पाहिजे ना रे ठीक आहे ठीक आहे ना उत्तम जोडी आहे हो ना आमचा खेळाडू खंबीर आहे बरं का आमचा काही कमी खंबीर नाहीये काय बरोबर बोलतोय ना मी आउट काय नाही नाही मला असं वाटलं आउट आहे काहीतरी काय बडबड तुझे दिसत नाही तुला नाही तर मला असं वाटलं म्हणून रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे खरंच चांगली अच्छा अरे हे काय एवढेच पेपर्स आहेत का हे आत्ता संपतील अरे नाही नाही आहेत अजून थांबा, आणते आणते पुढे देतो तुम्हाला थँक्यू हा मी सध्या डाईट वर ना म्हणून अगं बाई हे काय हा हे काय चाललंय आई बरं झालं तू आलीस मला ना तुला कधीपासून काहीतरी सांगायचं होतं एक आनंदाची खबर आहे आनंदाची बातमी ही आहे की आपली मॅच चालू आहे इंडियाची आणि काय खेळतात दोघे ते हेच सांगायचं असेल ना तुला आता ये बस बस ये मॅच आहे म्हणून एवढं हे जरा जास्तच होत नाहीये का दादा किती प्रश्न विचारतेस का मग गंमत चालली जरा क्या बात आहे यार म्हणजे आदित्य दादा तू आणि मीराताई खरंच तुम्हाला थँक्यू माय क्रेडिट गोज टू यू गाईज यार रिअली मॅच ते खेळतायत क्रेडिट यांना का अगं आई क्रेडिट इन द सेन्स म्हणजे आदित्य दादांनी मॅचची आठवण करून दिली हा मीराताईने आपल्या पोटाची काळजी घेतली भेळ वगैरे वेफर्स वगैरे म्हणून थँक्यू कामू प्रश्न थांबवशील का जरा आता मजा घे ना आनंद घे ना नाही करा आई तू कशाला टेन्शन घेतेस इथे ये बस ना हे घे हा ज्यूस घे तू हातात ये बस 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 मला हा हे घे इथे बस आणि आम्हाला मॅच बघू दे शांत मावशी बस ना ग हे घे पेपर्स घे काका हे घे अहो. हो वा वा आनंदा यांची शतकी खेळी व्हायला पाहिजे नाही रे होईल होईल आपण टॉस जिंकला ना तिथे अर्धी मॅच जिंकलीये अगदी खरंय काय मारला यार शॉट 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 मॅच आहे म्हणून एवढा जल्लोष की वेगळंच काही आहे एक तर ही मधुरा पण नाहीये तिला फोन करून विचारायलाच पाहिजे हॅलो मधुरा कुठे आहेस ग तू बाहेर गेलीयस नाही 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 हे सगळे मॅच बघतायत ना तुझी आठवण आली ग बाळा हो नाही कर कर तुझं काम कर बर बर मधुरा इथे नसताना एवढं सेलिब्रेशन चाललंय यांचं नक्कीच काहीतरी गडबड आहे शोधून काढलं पाहिजे मग मॅडम
अवघड गणित सोडवलं तुम्ही? मी एकटीने सोडवलं. तू पण होतास माझ्यासोबत. आपण दोघांनी सोडवलं. तसा त्यातल्या त्यात सोपा पेपर होता. फक्त मामा आणि काकांशीच बोलायचं होतं. पण आता खऱ्या अर्थाने अवघड गणित ते असेल जेव्हा मधुरा आपल्या समोर येईल. सोडवालो तेही गणित सोडवाल. मी काय म्हणतोय मॅडम, मला तुमचा विद्यार्थी करून घेता का आयुष्यभरासाठी? आदित्य, मी प्रॉमिस करतो तुम्हाला, मी आज्ञाधारक विद्यार्थी असेल. कोणतीही परीक्षा घ्या, मला पैकीचे पैकी मार्क्स मिळतात नाही ते बघा. अच्छा. तुमचा आवडता विषय कोणता? माझा आवडता विषय आहे हिरा. खरं तर आधीपासूनच माझा या विषयाकडे कल होता, पण काय ना अधूनमधून हा विषय मला जरा कळत नाही. न कळण्यात काही कठीण नाही हा विषय. सोपा आहे. सोपं? मला नाही वाटत. बघू बरं जरा पुस्तक चालू. काय? पाहिलं ना, आणि तुम्ही म्हणताय की सोपा आहे विषय. किती कठीण आहे हा विषय. अरे ते बाज, आता चल जाऊया कोणतरी. थांब ना थोडा वेळ. असंही कुठे वेळ मिळतो आपल्याला. मॅडम, या तुमच्या विद्यार्थ्याच्या डोक्यात एक अभिनव कल्पना आली. उद्या आपण दोघांनी सुट्टी घ्यायची आणि मस्त बाहेर फिरायला जायचं. सुट्टी? आम्हाला शाळेत आधी सांगावं लागतं सुट्टी हवी असेल तर. ते आयत्या वेळी सांगून मिळत नाही. तीच तर खरी गंमत आहे. प्रेमात सगळं काही शक्य आहे. इच्छाशक्ती हवी. बरं, आणि घरी काय सांगायचं? हॅलो, कोणी सांगितलं की घरी सांगायचंय? घरी सांगायचंच नाहीये. घरी सांगायचं की कामासाठीच बाहेर चाललोय. आज फॅमिली सोबत एन्जॉय केलं. उद्या मस्त आपलं आपलं खासगीत सेलिब्रेट करूया. जिंदगी का कुछ अलग मजा लेते. सावरा आता स्वतःला. ए मॅडम, असं अनरोमॅन्टिक नका ना वागू प्लीज. आदित्य पण बरं ठीक, जाऊया. उद्या घरातून बाहेर पडायचं, बाहेरच कुठेतरी मस्त ब्रेकफास्ट करायचा, दिवसभर फिरायचा, नाटक बघू, सिनेमा बघू, धमाल करू आणि मग आपापल्या वेळेत संध्याकाळी घरी येऊ. व्हॉट्सअप. पण कोणाला कळलं तर? कसं कळणार? एक काम कर, तू विशाखाशी बोलून घे आणि मधुरा इथे नसल्यामुळे माझा कळण्याचा प्रश्नच नाही. हा, मधुरा, आदित्य मला अजूनही धाकधूक वाटते. आता सगळं छान चाललंय ना, खूप होईल सगळं ठीक. मी एवढ्या छान छान रोमॅन्टिक गप्पा करतोय आणि तू म्हणजे. सॉरी सॉरी सॉरी, मी नाही काढता विषय. ओके, उद्याचा प्लॅन ठरला तर मग घरून कामासाठी बाहेर पडतोय म्हणून बाहेर पडायचं आणि मग दिवसभर अभ्यास अभ्यास अभ्यास. आदित्य चल, त्यासाठी आता झोपावं लागेल. हा, चला चल. अगं अगं अगं, पुरे 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 मलाच वाढणार आहेस का? आणि तुमच्या डिश मध्ये बघा एवढं एवढं सर आहे. चल, काय नाही, ठीक आहे. नाही नाही नाही, नको मामा, ऑफिसला जायला उशीर होतोय. अरे उशीर होतो, तुम्हाला नंतर खायला मिळत नाही. घे घे तर. नाही नको. मलाही उशीर होतोय. नको नको. तुला उशीर होतो? तुझा काय संबंध? त्याला पोटभर खाऊ दे ना. हा घे. अजीर्ण. अजीर्ण? अजीर्ण झालंय, नाही जाणार आहे. अजीर्ण? चल आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे जाऊया. चल. नाही नाही नको. डॉक्टरकडे कुठे? महत्वाचं काम आहे त्याला ऑफिसमध्ये. नको. म्हणजे तो बोलला ना मगाशी महत्वाचं काम आहे ना ऑफिसमध्ये. बोललो तिला, आल्या आल्याच बोललो मला खूप महत्वाचं काम आहे. बरं, त्याचं जाऊ दे, तू घे. नाही नको. मळमळत आहे मला मामा. अरे ते मगाशी फोडणीच्या वासाने ना कसं तरीच व्हायला लागलं बघ. हॅलो. हा हा हो
कळतंय मला लेट झालंय ते. निघालोच आहे. हो पोचतो. हा लगेच लगेच निघालो. ओके या बाय 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 बाय. मी निघतो, खूप उशीर झालाय. हा, बाय. तू निघ लवकर, बस मिस होईल. काय करतो तिला. बाय बाय बाय. बस मिस होईल. तर बसला अजून खूप वेळ आहे. अरे नाही, मलाही काम आहे ना शाळेत, मलाही लवकर जायचंय. तुला वाढू पोहे? नाही 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 नको, माझं झालंय. तू नीट खा, तू नीट खा. बरं. हो हो झालं माझं. कमाल आहे. तीनदा सांगते उशीर झालाय, उशीर होतोय. तिला मळमळत, ह्याला अजीर्ण झालंय. काय चाललंय का समजतच नाही मला. सुटलो. काका काय झालं? चेहरा का पडलाय तुमचा? अरे पाठ आवडली रे. काय झालं ते काल मॅच बघताना 2-4 उड्या मारल्या तर त्यामुळे झालं असं. अच्छा. हा तू ऑफिसला चाललेस ना पटकन? हो ऑफकोर्स ऑफिसला. अजून कुठे जाणार? कारण मला सुद्धा सोडणं तुझ्या ऑफिसच्या तिथे. मला रस्त्यात मेडिकलला जायचं, तिथं तू सोड. नाही मी काय म्हणतोय, मला रस्त्यात कुठेच मेडिकल लागत नाही आणि असंही मला खूप उशीर झालाय. मी निघतो. माझी अवस्था बघून तुला दया नाही करत, एवढंही नाही करणार आहेस तू माझ्यासाठी. नाही तसं उशीर झालाय म्हणून चल घाई, चल ना पटकन. ताई थँक गॉड तो अजून गेली नाहीये. काय रे, काही काम होतं? नाही काम नव्हतं ऍक्च्युली. तू शाळेत चाललीस ना, मी पण येत होतो. का? काम म्हणजे अगं तुझ्या त्या शाळेच्या रोडवर ते स्टॉल्स नाही आहेत का, तिकडून मला बुक्स घ्यायचे आहेत आणि आज तू पण आहेस ना, तर मला मदत होईल. अरे पण ताई प्लीज ताई प्लीज, आज मला काही कारण देऊ नको. मला माहिती आहे तू वेळेची पक्की आहेस, पण आज थोडी उशिरा गेलीस तर काही बिघडणार नाहीये. तसं नाही अथर्व, पण आज जरा महत्वाचं काम आहे. आपण नंतर जाऊया ना. नंतर ना ताई, आपण आत्ताच जाऊया ना. काय करतोय अथर्व? आज नाही जाऊ शकत आपण. कारण उशीर होतोय मला. ताई असं काय करतेस? इथे संपूर्ण रेडी आहे मी एवढा. बरं एक काम कर, तू मला स्टॉल जवळ सोड आणि नंतर मग तू शाळेत जा. अरे हा, मी आजकाल ते रस्त्यावर जातच नाही. मी म्हणजे शाळेला जाण्याचा कोणता दुसराही रस्ता आहे का? बरं ऐक, पण कोणाला सांगू नकोस. ऍक्च्युली मी आज शाळेत जातच नाही. मी आणि आदित्य बाहेर जाणार आहोत सोबत जरा वेळ घालवायला. आई मग हे सांगायचं ना आधी. अब समज में आया मुझे. मला माहित नाही हा, घरी खोटं सांगितलंय की शाळेत जाते म्हणून. आम्ही डायरेक्टली बाहेर भेटणार. असं आहे तर म्हणजे आज मास्तरने बाई घरी खोटं बोलून शाळेला दांडी मारणार तर. काळजी करू नकोस ग ताई. हा मी जातो माझा. ओके चल, मजा कर. हा तू जेव्हा म्हणालीस ना की मला मळमळत आहे, तेव्हा कंट्रोलच सुटला माझा. म्हणून सटकलो मी तिकडून. मला सुचच ना माहितीये काय बोलावं. ते तोंडाला आलं ते बोलून टाकलं. बरं बाहेर आल्यानंतर काका आदित्य काय रे? मग काय करू, धरूनच ठेवलं त्यांनी मला. शेवटी खरं सांगावं लागलं त्यांना. मला वाटलंच माहितीये, मी बाहेर आले ना तेव्हा ऑल द बेस्ट करत होते मला. आता अथर्व आणि काका गेले असतील रिक्षाने. गोड आहेत रे बिचारे. हा पण या सगळ्यात एक गोष्ट राहिलीच. काय? कुणालाही कळू न देता आपल्या दोघांना, फक्त आपल्या दोघांना लपून भेटायचं होतं. ते राहिलंच. काय बघतोय? राहिलं तर राहिलं. भेटणं महत्वाचं की नाही? भेटलो आपण. आता सांगा पुढचा प्लॅन काय? पुढचं काय म्हणजे, हा तुमचा विद्यार्थी तुमचा पक्का होमवर्क करून आलाय. सगळं ठरल्याप्रमाणे होणार. पहिला पडावे ब्रेकफास्ट. बोला मॅडम, तुम्हाला काय आवडेल? चायनीज, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन की बर्गर वगैरे? अरे बाप रे, इतके सगळे ऑप्शन्स आहेत. मॅडम कोणता प्रश्न विचारतील माहित नाही ना, सगळं अभ्यास हवा. अरे वा, म्हणजे खायचं तर ठरलंय, पण जायचं कसं ते तर सांग. इथे रिक्षा मिळत नाही एकतर. मॅडम हा तुमचा विद्यार्थी मित्राची बाईक घेऊन आलाय. बाईक? हा मस्त पैकी किशोर कुमारासारखं. उडलय 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 जिंदगी है सफर एक सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. आदित्य काय करत बस का मॅडम, आज ये विद्यार्थी मेरिट में आके ही रहेगा.
चल चल मस्तपैकी बाईक घेऊयात मग ब्रेकफास्ट करत करत पुढचा प्लॅन ठरवूया. ओके अशी उन्हात उभी राहशील ना तर परत मळमळ वाढेल तुझी. आदित्य काय गं? चल. थँक्यू. आदित्य थँक्यू. कशासाठी? आजचा दिवस खूप छान आहे. मी इतकं एन्जॉय केलंय ना आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे. वेडी आहेस का? मी हे सगळं तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी केलं. कारण तुला आनंदी बघून मला आनंद मिळतो. मग आता पुढे काय? पुढे पुढे खूप महत्वाचं काम. काम? आपल्याला आपलं घर बघायला जायचं. आपलं घर? ओनरला भेटायचंय, त्याच्यासोबत डील फायनल करायची आहे. ग्रेट.